माझ्या आदिवासी ठाकर समाजाच्या घरात तुम्ही जेवण करून बघा, किती सुंदर जेवण आहे तुम्हाला. आणि मी ते अनुभवले अनेक वर्ष. मी तळागाळातला कार्यकर्ता आहे. मी आपल्याला सांगतो, इथून पुढे लक्षात ठेवा, तुम्हाला माझी किंमत कळेल. आता मी तुमच्या रियात 4 वर्षात काय करतो, आपण टाइम बॉन्ड प्रोग्राम करूया. टाइम बॉन्ड म्हणजे माझ्या हातामध्ये आता किती वर्ष आहे या निवडणुकीचे? 1 वर्ष तर गेलं ना, आता राहिले किती? 4 वर्षामध्ये मी तुम्हाला शब्द देतोय. ह्या उन्हाळा आता लागेल पहिल्यांदा. तुमचं पाणी तसंही खराब आहे आता प्यायला, म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये पुन्हा तुम्हाला खराब पाणी प्यायचं आहे या उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, मी MI टँक साठी सगळे अधिकारी मुंबईवर खाली बोलवेल, मंत्री खाली बोलवेल, तिथं बैठक लावेल आणि तिथे अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना, तुमच्याकडे मंत्री कधी आले का जलसंपदा? नाही आले ना. मी तुम्हाला शब्द देतो, हा शिवभूमीचा शिवनेरीचा आमदार मंत्री महोदयाला कोपरा मांडवाला जमिनीवर बसून तुमचा निर्णय केला भाग पडेल MI टँकचा. पण त्याच्या आधी हा उन्हाळा लागेल, त्याच्या आधी ते तर आपण करूच, पण त्याच्या आधी हे आता काय लागले हा महिना जानेवारी संपला. जानेवारीला आपण टाटा करणार, फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे आले आवड आपले अंगाव खाटावर राहतो का या दिवसामध्ये तुमचं पाणी कुठे काय. या दिवसामध्ये मी तुम्हाला सांगतो, कितीही पैसे गेले तरी चालते, शासनाचे किंवा माझ्या खिशातले. मी आपल्याला शब्द देतो, माझा जांभूळशी, खोपरं, मांडव आणि मुथांड या 4ही गावातला एकही माणूस आता अस्वच्छ पाणी या वर्षीपासून पिणार नाही हा शब्द. काय त्या मुलांना, लहान मुलं, आपले भविष्य काय त्यांचे, कुठलं पाणी पिते आणि सगळे रोग हे फक्त पाण्यामुळे होतात. काय तुम्ही माणसं नाही? बरं, मी निर्व्यसनी आमदार आहे, तुमच्या माझ्याकडे सांगतो. सुपारीचा खांड मला माहित नाही, हा माझा मित्र सोनवणेच विठ्ठल कवटे पण आहे आमचा. विठ्ठल कवटेचा माझा कधीपासून मित्र आहे. दुकान आहे का चालू अजून घासलेटचं? हा, याच्या घरी जेवले, हौसाबाईच्या घरी. अरे मी काय आता नंतर मी होणार, हे 5 वर्ष झाले मतच देत नाही. आता त्यांना विकासच नको आहे म्हटलं, जाऊ द्या आता जाते. आता देणार आता आम्ही जातीच्या मागे जाणार नाही, आम्ही आता माणसाच्याच मागे जाणार. जात आम्हाला कळालं. दादा तुम आगे बढ़ो. जय भवानी, जय शिवाजी. साहेब, तुम्ही शायरांच्या घरातले काय? आम्ही वतन गेलेले. तो मार्कुलवाडीवाला शाहीर. अरे मला सगळं माहिती ना बाबा. माझ्या चांगल्या कपड्यावर जाऊ नका, माझा मेंदू एकदा पक्का आहे. माणसं काळोमाळी कुठे माझा आहे का? अशी बघा, एक पोरं माझे काम करतात. लग्नाला किती झालो लांब, अजून तसंच रस्ता तोच रस्ता करायचे. हे म्हणले ना 95 पासून काहीच झालं नाही, तसंच आहे सगळं. त्याच भाषणात तीच मागणी. या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायला MI टँकची सोयीसाठी मंत्री खाली बोलवणार. तिसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही जे आता तात्पुरते रस्ते मागितले ना, कोणी तुम्ही कुठले काठेवाडी ते काय करायचं? सध्या आम्हाला आहे ना JCB गटर आणि मुरुम टाकून दिलं. ठीक आहे, महेंद्र मला आठवण करा, परवा दिवशी JCB सुद्धा येईल आणि तुम्हाला मुरुम सुद्धा टाकून दिलं जाईल. हा शब्द माझा आमदार म्हणून आठवण करायची. विश्वासराव आपले नेते, फायर ब्रँड नेते, बोलतो खरा पण वागतो पण खरा. एक साहेब हा, ते नदीला आम्हाला पावसाळ्यात आहे ना, कोपऱ्याकडे जायला ना, आम्ही कपडे काढून पोहून जातो. तेवढे एक साखो पद्धतीचं लोखंडी. ऐका, मी आपल्याला सांगतो, एवढी निवडणूक होऊ द्या आताची, आणि 10-12-15 तारखेला तुम्ही मला येऊन भेटा. आपण ना चांगला आराखडा तयार करू. हे तुमचे रस्ते, हा तुमचा पूल, अजून कुठे तुमची संरक्षण भिंत, MI टँकचा विषय, पिण्याचं पाणी, जे करता येईल. पहिल्या टप्प्यात अति जलद गतीचं काय व्हायला पाहिजे, म्हणजे गरजेचं म्हणजे जलजीवन बघा. असं आहे,
मीच वर येणार आहे ताई. हे आमचे कोण आशा ताई चांगलं बोलले. मिलखे कोल्हेवाड. दुसरी कोणती आमची ही सरपंच कोपरे, काय नाव, सविता रोहिणी ताई. त्या महिला चांगल्या बोलल्या, तळमळीने बोलल्या. आपल्याला मी सांगतो, उद्याच्या 10 तारखेला निवडणूक झाली, निकाल 7 तारखेला. 10 तारखेनंतर मी कधी एक दिवस तुम्हाला फोन करून येईल सगळ्यांना. एकदा बसू आपण सगळे समोर, कागदावर घेऊन सगळं. मी तुम्हाला दत्तक म्हणणार नाही, माझा स्वभाव तो नाही तुम्हाला बोलायचा. मी तुम्हाला एक सांगतो, या उद्याच्या 4 वर्षामध्ये माझ्या जिल्हा परिषदच्या उमेदवार काय बोलल्या, उद्याच्या 4 वर्षामध्ये म्हणजे त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या जिल्हा परिषद गटातलं तुमचं आदिवासी भागातलं एकही काम बाकी ठेवणार नाही, हा शब्द त्यांनी दिला आहे. आणि त्यांनी दिलेला शब्द हा मला बॉन्डिंग आहे. त्या शब्दाला मी जागणार आहे. अधिकच तुम्हाला आता मी काही बोलत नाही, परंतु मतदान कराल का बाबांना? मला भीती वाटते हो म्हटलं. मी खूप मला अनुभव आलेले आता. हौसाबाई साहेब विश्वास आहे आयुष्य. यावेळेस असं होणार नाही. आम्ही ऐका, यावेळेस काय झालं, आम्ही अभ्यास केलं. यावेळेस इतकं अटीतुटीचं होतं की मी सगळं आगी 96,000 मतदान आहे माळी समाजाचं, 67 ते 68,000 मतदान आहे ओपन समाजाचं, आणि आमचं ST NT इतर जाती जमाती सगळं आरक्षण आहे 1,15,000. तर इतकं मत ऐका, एवढं मतदान असून तालुक्याचं बोलतोय मी, तुमच्याबद्दल बोलतोय. तर याला आमचा इतकी ताकद असून तरी आम्हाला किती पडले 22 ते 25,000. मला सांगा, किंवा 27,000. मला सांगा कस काय आमदार होईल आमचा? कायला जातीच्या मागे पळायचं? जो माणूस सांगितलं तालुक्यात द्यायचा, शिवाजी महाराजांच्या विचाराचा माणूस द्यायचा, बस एवढंच सर्व जनतेला मी कळकळूनची विनंती राहील. धन्यवाद काँग्रेस साहेब. विठ्ठलराव, आपण आमचा सोनवणे आपला राहुलला पण कौतुक करतो. माझ्या आलो होतो त्या दिवशी विचारा. गिजरे कुठे? बाळासाहेब कुठे? बाळासाहेब आहे. मी आपला धन्यवाद व्यक्त करतो की तुम्ही खूप लांबून आज आलात, उशीर झाले, आता तुम्ही जेवून जाणार आहे. मी निवडणुकीला आता वर येईल नाही, माझी पुन्हा आता वाट पाहू. पण हे सगळं जे निशाण आहे, डॉक्टर साहेब बोलल्याबरोबर, भानुलाजी बोलल्याप्रमाणे, हे तुमच्या खांद्यावर आहे विश्वासाचं निशाण. हे आहे तिरखामठा जुना. हा शोधच कोणी लावलाय? आदिवासी बांधवांना लावलाय हा. आणि ह्या आपल्या शस्त्राला, हे शस्त्र तयार करणारे तुम्ही मंडळी आहे ह्या भूतळावरची. म्हणजे ह्या पृथ्वी जशी जन्माला आली तसा पहिला कडा कपड्यातला पहिला या पृथ्वीचा माणूस कोण आहे, तर तो आदिवासी आहे. हे पण तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की हे शस्त्र, हे धनुष्यबाण सांभाळणं आणि लौकिक अर्थाने त्याला मदत करणं. बघा, मी तो आहे ना, मी तुमचा नेता नाहीये, मी तुमचा नेता नाहीये, पण मी 1,00,000% तुमचा कुटुंब प्रमुख आहे. तुमचा कुटुंबाचा प्रमुख आहे. इथून पुढे कोपरे, मांडवे, जांभुळशी, मुथाळणे, आदिवासी पट्टा, तळेराळ असो, काही असो, तिकडे कोल्हेवाडी, मराठवाडी, अजून कुठल्या वाड्या वस्त्या सगळ्या आहेत. मी आपल्याला सांगतो, ओपनवाल्याकडे आमच्याकडे थोडं बरी परिस्थिती, पैसे पाणी बरेच झालं, अडचण नाही एवढी. पण आदिवासी विभाग, ठाकर वस्ती, अजून काही समजा सगळ्या जाती धर्म आमच्या आदिवासी बरोबर आमचे समजा काही दलित समाजाचे आमचे बंधू भगिनी असेल, जे काही कास्टचे छोटे सगळे लोक आहे, गरीब लोक आहे, मी आपल्याला जाहीर सांगतो आणि शिवाय ह्या मीडिया समोर सांगतो, कुठल्याही महिलेचं पिशवीचं ऑपरेशन असेल, पण ती गरीब असेल, किंबहुना अपेंडिक्सचं ऑपरेशन असेल, तुम्ही कोणी स्वतः खाजगी डॉक्टरकडे जायचं नाही. ज्याची परिस्थिती नसेल त्यांनी आपला डागडागिने विकून आपल्या ऑपरेशनला पैसा भरायचा नाही. आपल्याला ऑपरेशनला जे लागणार आहे त्यासाठी तुम्ही मला फोन करायचा आहे. या आता सगळ्या जे आमच्या महिला प्रतिनिधी आहेत यांना फोन करायचा आहे, किंवा विश्वासरावांना करायचं, कुणाला करा, आमचे डॉक्टर साहेब आहेत कुणालाही करा, तुमच्या ओळखीच्या हौसाबाईला करा, टोंगरे साहेबांना करा, आमच्या स्वप्नीलला करा, महेंद्र कुणालाही करा, तुमची जिथं ओळख आहे त्यांना करा, डायरेक्ट मला करा. पण वैद्यकीय व्यवस्थेमध्ये मी आपल्याला सांगतो, जर 60,000 खर्च सांगितला, 80 सांगितला प्रायव्हेट मध्ये, तुम्ही त्याच्या राजी लागू नका. त्या पेशंटला माझ्याकडे घेऊन या, त्या पेशंटला मी पुण्याला पाठवेल,
आणि त्या माणसाचा फक्त यायचा जायचा खर्च तुम्ही करायचा, कारण की नाही यायचा आणि जायचा. 60,000चं ऑपरेशन तुम्हाला मेडिकल सहित ऑपरेशन सहित मी सगळं मोफत करणारे हा शब्द मी आपल्या सर्वांना मोफत. एकही रुपया माझा गरीब समाजाचा माणूस किंवा त्या ऑपरेशन साठी स्वतःचं आयुष्य धोक्यामध्ये घालणार हा तुमची जबाबदारी. मी पालक आहे तुमचा, मी पालक आहे तुमचा, मी म्हणजे मी गार्डियन्स आहे तुमचा, मी पालक आहे तुमचा. मी जबाबदारी जाणतो माझी स्वतःची, मी त्याच्यासाठी तर खाली आलो. बघा माझं वय ज्यावेळेला मी आलो ना 20 वर्षापूर्वी, तर मी याच्यापेक्षा जास्त तरुण होतो ना. माझ्या बायकोला गरज होती माझी, माझ्या लहान लहान मुलींना गरज होती माझी, त्यावेळेला मी मुंबई सोडली ना मानवाची. पण मी विचार केला की माझ्या शिवभूमीचं मी संरक्षण कसं करेन. मी हे तालुक्यात यायच्या आधी या फक्त तालुक्याला जुन्नर म्हणायचे लोक, काय म्हणायचे जुन्नर. या तालुक्याला मी बदल दिला आणि महाराष्ट्राच्या उंचीवर नेला. कर्तृत्व केवढं मोठं राज्याचं. मी काय म्हटलं, किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी हे वाक्य माझ्या तोंडातून पटलावर आले महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. आणि तिथून पुढे आता लाडाने लोक लिहितात एकदम अभिमानाने गाडीच्या पाठीमागं किल्ले शिवजन्मभूमी. बघा तुम्ही सेल्फी पॉइंट कसा काढले बघा, अष्टविनायकाचे रस्ते बघा. हा तालुका पर्यटन आपण घोषित केला महाराष्ट्र राज्य, रेकॉर्डवर आणला आपण, तो आणलं की नाही. त्यानंतर आता शिवनेर महोत्सव आपण साजरा करतोय. यशवंतराव चव्हाणांनी शिवनेर महोत्सव चालू केला, तिथून सगळे तिथून पुढे बंद राहिला. यशवंतराव चव्हाणानंतर मी तो पहिला आमदार आहे की ज्यांनी पुन्हा 3 दिवसाचा शिवनेर महोत्सव चालू केला. मी तो पहिला आमदार. त्यानंतर तुमची कोर्टाची बिल्डिंग बघा, बेल्ला जेजुरी पहा, सगळे रस्ते बघा तालुक्यातले. आता ह्या 4 वर्षामध्ये मी झोपणार नाही आणि तुम्हाला सुद्धा झोपून देणार. आयनेवाडीला सुद्धा इंच इंच जमीन मला पाण्याखाली आणायची. ह्या आयनेवाडीची सुद्धा यांची अवस्था अतिशय खराब आहे. माझं लक्ष आहे सगळ्यावर. घाल उडते आकाशी पत्तीचे चित्त तिच्या, हा माझं चित्त आपल्याशी लागलेलं आहे. मी तुमच्यापासून लांब नाही. आणि मला 2 वाजेपर्यंत कधी फोन करा, मी जागा आहे. किती वाजेपर्यंत? 2 नंतर थोडा झोपतो मी, 6 वाजेपर्यंत. माझी झोप किती तासाची आहे? तेवढं स्वतःसाठी तेवढं 4 तास. आता तर 2 तास झोपते कधी कॉल उचलणार ते परत कॉल करतील मी परत करणार. मीटिंग मध्ये कधी 2 वाजेपर्यंत मी जागा आहे. कधी फोन करा. ॲम्ब्युलन्स नाही भेटली, अडचण आली, सरपंच जाऊन झाला, तुम्हाला काय हवंय, अडचणीच्या वेळेला मी आहे आपल्या बरोबर. मी आहे म्हणजे या तालुक्याचा जबाबदार नागरिक आपल्या बरोबर आहे. आपल्याला विश्वास देतो. शक्यतो मुलाबाळांना व्यसनापासून दूर राहू द्या. मुलांना हे राष्ट्रीय संपत्ती आहे. हे तरुण आणि तरुणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे आपली. आणि हे व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे. काय झालंय, निवडणुकीमध्ये गोंधळ झालाय. ज्याला आमदार व्हायचंय तो जोरात दारू पाजतो. अरे काय प्रकार आहे. निवडणुका आल्या की घ्या चपटी, घ्या क्वार्टर, घ्या महात्मा गांधी 500 रुपये. अहो माझी एक आपल्या आदिवासी भागातली महिला किंवा एक तरुण शेतामध्ये काम करतो ना, किती रुपये रोज घेतो? किती रुपये रोज मिळतो तुम्हाला? 500-600 रोज. 500 रुपये कमाईची ताकद आमच्या हातामध्ये आहे. आणि तुम्ही आम्हाला 500 रुपये नोट देता आणि आमच्यासारखं मत करा म्हणता, आणि तो काय परत तुम्हाला भेटायला येत. मग कशासाठी आपलं मत विकायचं? आपलं मत बाहुबल्य आहे. पैसे घ्यायचे नाही म्हणायचे नाही, लक्ष्मीचा अपमान नाही करायचा. ते घ्यायचे, ठेवायचे आणि गाडीमध्ये बसायचं आणि पटकन येऊन धनुष्यबाणाचं बटन दाबायचं. काय अडचण आहे? एवढं तुम्ही करा. माझी मायबाप जनता ही माझी ताकद आहे. आपल्याला मी या सगळ्यामध्ये विकासाचं वचन देतोय, अभिवचन देतोय. मी आपल्याला सर्वांना वरच्या भागाला बघा, हा तालुका पर्यटन आहे. तुमचा भाग इतका चांगला निसर्गाने नटलेला. त्या घाटाच्या वर उभा राहिलो ना मी रात्रीच्या वेळेला, काय जुन्नर दिसते खाली. हो तुम्ही कधी पाहिलं का असं उभं राहून रात्रीच्या वेळेला? मी गाडी थांबून पाहिलंय त्या आपल्या घाटामध्ये. नाही धावशीत आहे, धावशीमध्ये टेबल नाही आपले. अरे सरपंच तो पण आलाय का राजा भाऊ? हा वाघोबा पाशी ते मुक्ताबादेचं मंदिर आहे ना आपलं. कुठलं मंदिर आहे? खिंड आहे ते. काय सुंदर दिसतो आपला तालुका. आदिवासी भागातले सगळ्या असलेले जे काय समजा जे काय आपले म्हणजे काय त्याला म्हणतात, सगळे जे स्पॉट्स आहे ते सगळे स्पॉट आपण हाय स्पॉट करू.
ट्रॅकिंग साठी पर्यटनासाठी इतके सुंदर करू खूप पर्यटक की त्या ठिकाणी पर्यटन आलाच पाहिजे. आपण सगळे हे बदलून टाकले चित्र आहे. आपण सगळं चित्र बदलू, फक्त मला बदलू नका म्हणजे नाही तर चित्र बदलता बदलता तुम्ही मला बदलायचे. काम कोण करणार? काम करणार कोण? मुदाची चांगला माणूस भेटला आता आपल्याला त्या पट्ट्यात. आपण एकत्रपणे काम करू. शिवधनुष्याला मतदान करा आणि तिन्ही जागा मला हायएस्ट लीडने पाहिजे आपल्या. किती? विक्रमी मताने. येणार दादा. आणि आता बघा समोरचे लोक तुमच्या मागे लागणार. पैसे घ्या, दारू घ्या, साड्या घ्या, चालू जाणार. ते काय करता माहिती का? त्यांना असं वाटतं की सगळ्यात स्वस्त समाज कुठला माहितीये का? आदिवासी समाज. तुमच्या स्वाभिमानाला हात घालतायत ते. कशाला हात घालतायत? स्वाभिमानाला तुमच्या हात घालतायत. पण तुम्ही सुद्धा त्यांना सांगा आम्ही या शिवभूमीचे आहोत, शिवरायांच्या भूमीतले आहोत. आम्ही आमच्या मताचा आता स्वाभिमानाने त्याचा बाजार होऊन देणार नाही असा विश्वास मतपेटीतून तुम्हाला इथून पुढे दाखवायचा आहे. हा विश्वास तुम्ही घ्या. आणि या 100% उद्याच्या निवडणुकीमध्ये अरे त्या गाड्या इतक्या चांगल्या शिकलेल्या आहेत. काय झाल्या? MA BA व्हावं लागतं, नंतर MA व्हावं लागतं. म्हणजे फुलफिल डिग्री आहे त्यांच्याकडे. 100% मास्टर डिग्री वाल्या आहेत त्या. आपल्या समाजाच्या पदवीधर आहेत त्या. त्यांच्या समोरचे उमेदवार बघा, तुलना होऊ शकते का? नाही हो, तुलना होऊ शकते का? बिलकुल नाही. मला ते नाही बोलायचं, मी ठिकाण नाही झालं. त्यांचं शिक्षण मला करायचं नाही. पण आपल्या उमेदवाराच्या समोर तुलना, कुठल्याच उमेदवाराची तुलना होऊ शकत. माझ्या दोन्ही पंचायत समितीच्या ज्या सदस्य आहेत, मी उमेदवार म्हणणार त्या कोण झाल्या जाता? या जिल्हा परिषदच्या सदस्य, त्या पंचायत समितीच्या आजच तुमच्या आशीर्वादाने त्या झाल्या असं डिक्लेअर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आणि काम करायची संधी द्या. त्यांच्या पाठीमाग हे नाव आहे. काय नाव? आपला माणूस. काय नाव आहे? काय जर आहेच. मी आपल्या आधीच काही बोलत नाही. खूप उशीर झालाय, तुम्हाला जेवायचंय. मला पण ते जिल्हा परिषदेचे कॅन्डिडेट भेटायला आले, थोडी अडचण होती त्यांना. पण मी आता मला वेळ आहे, पुढच्या काही कार्यक्रमात जायचंय. आपल्या सर्वांना उदंड आरोग्याच्या मनोकामना व्यक्त करतो. आणि माझा मोबाईल नंबर ठेवा तुमच्या गरीबाकडे जरा. मी पण माणूस साधा आहे ना. मोबाईल नंबर द्या आणि अडचण करा. दारू पिल्यावर फोन करायचा नाही. अवघड आहे. फोनच ठेवत नाही माणूस. दारू पिल्याचा फोन करायचा नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवरा बायकोचं भांडण झाल्याचा फोन करायचा. घ्या 9 मोबाईल काढा, मोबाईल नंबर घ्या. नंबर घ्या, मराठी सांगतो. 9 8 6 7 4 0 4 5 6 7 4 5 6 7 शेवटी 9 8 6 7 घेतलंय का? हो म्हणा, नाही म्हणा, पटपट सांगा. 9 8 6 7 4 0 4 5 6 7. आणि शक्यतो हा मोबाईल ना आपल्या मेंदू मध्ये, मोबाईल जरी हरवला तर फीड करून ठेवा. पुढं गेले आणि अडचण तयार झाली की कुणाला फोन करायचा? मला. फक्त 40 45 67 असं सांगा. कुठे 98 67 40 45 40 45 67 98 67 40 45 67. खरं काम सांगा, योग्य करा, योग्य मला फोन करा. मी तुमच्या बरोबर उभा आहे. तुमचे दाखले पाहिजे. तुमच्या मुलाच्या शिक्षणाचे ऍडमिशन होत नाही. तुम्हाला अजून काही मुलींना समजा हॉस्टेलला प्रवेश मिळत नाही. काही वेळेला मुली आपल्या जातात पण त्या मुलींना ऍडमिशन मिळत नाही. आपल्या ज्या काही अडचणी असेल, पाण्याच्या अडचणी असतील, लाईटीच्या अडचणी असतील, रस्त्याच्या अडचणी असतील, मला तुम्ही सांगा. तसं मी वरती 10 तारखेनंतर येणारच आहे. 10 तारखेनंतर बरं का, आपल्या 10 तारखेनंतर जायचं. आणि सर्वांना हा खोबरा मांड सगळ्यांना एखादा घेऊ ना. नाहीतर सगळ्या वस्तीवर जाऊ आपण. खोबऱ्याला बसू, मांडव्याला बसू, दाबुळशीला बसू, उसळण्याला बसू. जाऊ आपण. नाही, एका जागी बसू, समजून घेऊ.
हे चांगल्या पद्धतीचा आराखडा तयार करू म्हणजे मला 4 वर्षामध्ये तुमची सगळी कामं हा तर एवढं फक्त करा. आणि मतदान करताना लयच वाटलं माझ्या आडनावाचं तुम्हाला वाईट वाटलं समजा. काय वाटलं? जातीचा विचार आला डोक्यात. नाही आता नाही, माझ्या विधानसभेला तर शरद सोनवणेच्या ऐवजी शरद माळी समजायचं. मला काय समजायचं? शरद माळी समजा, शरद कवठे समजा, शरद मुठे समजा, शरद ठोंगरे समजा, शरद दाभाडे समजा, काय समजाय शिंगाडे समजा. शरद तलाव पुढे घ्याल का नाही माझं? शिंगाडे समजा रे. पण शरद सोनवणेला विसरू नका आणि धनुष्यबाणाला विसरू नका. एवढं सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम.